श्री स्वामी समर्थ मंडळी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आता चांगलीच धार चढली. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने 20 जुलैला चलो संसद मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चेवेळी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. काही आंदोलकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाली आणि त्यानंतर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. त्यात मंगळवारी 21 जुलैला काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तब्बल 3.5 तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. तर प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्यानंतर स्वतः सोनिया गांधी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या. तर जंतर मंतर रात्री उशिरा उद्धव ठाकरे पोहोचले. मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं, राहुल गांधींनी कोणकोणत्या मागण्या केल्या आहेत, धर्मेंद्र प्रधान यांनी आपलं मौन सोडताना काय भूमिका घेतली आणि बुधवारी काय घडू शकतं पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना अक्षरशः फरफटत नेलं. यावेळी राहुल गांधींच्या नाकालाही दुखापत झाली. तर राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेस खासदारांना ताब्यात घेण्यात आलं. राहुल गांधींना दिल्लीत छत्रासह स्टेडियममध्ये नेण्यात आलं. तर प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. काही तास उलटले तरी प्रियंका गांधी यांची सुटका होत नसल्याने सोनिया गांधी स्वतः मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत वकील सुद्धा होते. सोनिया गांधी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर बरीच गर्दी केली होती. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली. त्यानंतर तब्बल 3.5 तासांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांनी इतर खासदारांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारकडे 5 मागण्या केल्या. जेव्हा राहुल गांधी आणि इतर नेते पंतप्रधान मोदींच्या घरासमोर आंदोलन करत होते तेव्हा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा सिंह यांना राहुल गांधींनी आपल्या मागण्या सांगितल्या होत्या. पण सिंह तिथून निघाले आणि काहीच वेळात पोलिसांनी आंदोलनस्थळी दाखल होतं. राहुल गांधींना ताब्यात घेतलं. सुटका झाल्यानंतर केलेल्या एक्स पोस्टमध्ये राहुल गांधींनी भारत के छात्रों प्रधानमंत्री को मेरा सीधा संदेश असं म्हणत लोकसभा अध्यक्षाशी आपलं काय बोलणं झालं हे लिहिलं. मला म्हणाले, पण सरकारला याबद्दल चर्चा करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आम्ही ठरवलं की पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन धरण धरायचं आणि देशासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न, त्या विद्यार्थ्यांसोबत जे घडलं त्यांच्याकडे देशाचं लक्ष वेधून घ्यावं असं म्हणत त्यांनी 5 मागण्या केल्या. धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्यांनी मारलं, ज्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, विद्यार्थ्यावर ज्या केसेस आहेत त्या मागे घेतल्या पाहिजे. हा देशातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यावर बुधवारी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्षनेता म्हणून माझा मोदींना सल्ला आहे, काल विद्यार्थ्यांसोबत जे काही झालं, तुमच्या सरकारने जे केलं त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे आणि लवकरात लवकर परीक्षा पद्धती आणि शिक्षण पद्धतीत बदल करावेत. आता राहुल गांधींच्या कुठल्या मागण्या मान्य होतात, सरकार या मागण्यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. मंगळवारी माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींना संसदेत चर्चा केली जाईल असं सांगितलं होतं, पण ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचं असं म्हणाले. सरकार चर्चेला तयार होतं, पण राहुल गांधींनी गोलपोस्ट बदललेली असं सिंह म्हणाले. त्यामुळे बुधवारी संसदेत या मुद्द्यावर चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मंगळवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यासह जंतर मंतरावर पोहोचले. त्यावेळी त्यांना मोठा प्रतिसादही मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणासह ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर बोलताना ठाकरे म्हणाले, अभिजित तुम्ही दिल्लीत आंदोलन करा. माझा प्रयत्न हे आंदोलन देशभरात कायम राहील पाहिजे हा आहे. महाराष्ट्रात आम्ही सुरुवात केली आहे. महाराष्ट्र तुमच्या सोबत उभा आहे. महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय याचा अभिमान आहे. अभिजितने पेटवलेली ही चिंगारी आता विझून देऊ नका. तुम्ही फक्त युवा नाही तर देशाचं भविष्य आहात. मी तुम्हाला हिंमत देण्यासाठी आणि तुमच्याकडून हिंमत घेण्यासाठी आलोय. ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावले त्यांचे फोटो इथे लावलेले आपल्या त्या विद्यार्थ्यांचं स्मरण ठेवावं लागेल. निवडणुकीला 3 वर्ष आहेत. खूप वेळ आहे. आता आपलं युद्ध सुरू झालंय. फक्त एका राजीनाम्याने चालणार नाही. व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत सरकार बदलणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही बदल होणार नाही. हे आंदोलन अधिक व्यापक करा.
झाला, असं उद्धव ठाकरे आंदोलकांशी बोलताना म्हणाले. त्यानंतर ठाकरे स्टेजवरून खाली उतरले तेव्हा काही आंदोलकांनी त्यांना थांबवलं आणि तुम्हाला काहीतरी सांगायचंय असं म्हणत ठाकरेंशी बोलण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी यावेळी आंदोलकांशी संवाद साधला. तर त्यानंतर संजय राऊत यांनी जंतर मंतरवर जमलेल्या गर्दीचा व्हिडिओ पोस्ट केला. रात्री 2 वाजताना व्हिडिओ असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या व्हिडिओतही प्रचंड गर्दी दिसून येत आहे. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार रात्रभर जंतर मंतरवर बरीच गर्दी होती. या सगळ्या ज्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मौन सोडलंय. प्रधान यांनी एक्सवर एक पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी लिहिले, लोकसभेत विरोधी पक्षनेते ते राहुल गांधी आणि काँग्रेस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर राजकारणासाठी करत आहे. संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुद्दाम गोंधळ घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरकारने नीट प्रकरणावर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. तरीही राहुल गांधी यांनी काँग्रेसने थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरण आंदोलन केलं. त्यामुळे नागरिकांना त्रास झाला आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालं. काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं समाधान शोधण्याचा रस नाही. त्यांना फक्त आंदोलन करून राजकीय प्रसिद्धी मिळवायची आहे. नीट आणि विद्यार्थ्यांच्या इतर सर्व प्रश्नांवर संसदेत चर्चा करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. विद्यार्थ्यांना घोषणाबाजी किंवा राजकारण नको, तर ठोस निर्णय, सुधारणा आणि जबाबदारी हवी आहे आणि ती देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे प्रधान म्हणाल्याप्रमाणे आता संसदेत या विषयावर खरंच चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्यात मंगळवारी रात्री CJPच्या आंदोलकांनी दिल्लीच्या पोलीस हेडक्वार्टरसमोर धरण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडणार नाही तोवर आंदोलन करण्याची घोषणा झाली. तेवढ्यात ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन स्थगित करत आहोत असं घोषणा करण्यात आलं. सोबतच सोनम वांगचुक यांच्याबद्दलही महत्त्वाचा अपडेट समोर आली आहे. त्यानुसार सदरजंग हॉस्पिटलमधून मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आल्यानंतरही सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलंय. दिल्ली हायकोर्टाने मेदांता हॉस्पिटलला एक विशेष मेडिकल टीम बनवून वांगचुक यांच्यावर देखरेख ठेवायला सांगितलं. तर काही सूत्रांनी ANIला दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी जितेंद्र सिंह यांनी मेदांता हॉस्पिटल भेट देत वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतल्याचं सांगण्यात येतंय. जंतर मंतरवर बुधवारी सकाळपासून गर्दी आहे. कित्येक आंदोलक रात्रभर जंतर मंतरवर बसून राहिले होते. सकाळपासून दिल्लीत पाऊस सुरू झाला असला तरी आंदोलक मागे हटले नाहीत. जंतर मंतरवर गर्दी कायम आहे. मनोज जरांगे पाटील सुद्धा आज दिल्लीत पोहोचणार आहेत. तर इतर नेते अभिनेतेही जंतर मंतरवर आंदोलकांची भेट घेणार आहेत. तर काँग्रेस खासदार आणि संसदेत काळे कपडे घालून येणार असून नीट आणि आंदोलनाच्या प्रश्नावर संसदेत आंदोलन करणार आहेत. पण या सगळ्यात संसदेत आंदोलनावर विद्यार्थ्यांच्या मागण्यावर चर्चा होते का, आंदोलकांना नेमकं कोणतं वळण लागतं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतात का, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं या आंदोलनाबद्दल? नक्कीच तुमची कमेंट मला कळवा.